आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये ऑटो रिक्षातून प्रवाशांची लूट करणाऱ्या तिघा आरोपींना आडगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केलंय। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप थोडाई कुमार हे नांदूर नाका येथील रिक्षा स्टँडवर निलगिरी बागकडे जाण्यासाठी उभे होते। त्यावेळी सफेद हुड असलेल्या रिक्षातील आरोपींनी त्यांना बसवून निलगिरी बाग येथे सोडतो असं सांगितलं। मात्र रुद्र फार्म परिसरातील निर्जन स्थळी नेऊन आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली आणि मोबाईल तसेच रोख रक्कम लुटून तेथून पळ काढला। या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू करत परिसरातील तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदूर गावाजवळील स्मशानभूमी परिसरातून संशयित रिक्षा आणि तिघा आरोपींना ताब्यात घेतले। प्रशांत अशोक भारसाखळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव आणि विजय भगवान मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि चाकू असा एकूण 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आडगाव गुन्हे शोध पथकाने केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप धोडाई कुमार हे आले होते। त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदूर नाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं। तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचंय। त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि त्याच्यासोबत इतर दोन यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले। अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील 3ही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे छोटा। असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्ह्याच्या तपासाने सध्या 3ही आरोपींना अटक करून PCR साठी माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते। त्यांची PCR मिळालेली आहे। पुढील तपास सुरू आहे।